मी जे काय करतोय अगदी योग्य करतोय. जर मला अनुदामिनीला चोख उत्तर द्यायचंय ना, तर मला हे लग्न करायलाच पाहिजे. कोर्टमध्ये लग्न आता नाही होणार. मी संपूर्ण विधीसोबत लग्न करू इच्छिते. अग्नीसोबत सप्तपदी घेऊ इच्छिते. देव, ही सर्व तयारी आहे ना, मीच केली आहे. देव, देव, देव! शिखा, देव का निघून गेला? मला आता लग्न करायचंय. जा देवला बोलून आणा. भटजी, मंत्र सुरू करा तुम्ही. ते तर ठीक आहे बेटा, पण लग्नासाठी नवरदेव तर पाहिजे ना. हो, नवरा मुलगा तर पाहिजे, पण आता देवला कोण मनवणार? मला माहित नाही मला असं का वाटतंय की सगळं काही चुकीचं होत आहे. जसं की माझ्यासोबत षडयंत्र होत आहे. माझं तर नशीबच खराब आहे. इतकं सगळं करून मला देवचं मन दुखवायला नको होतं. आता मी काय करू? नॅन्सी, मला वाटतं तू एकदा देवशी बोलून घ्यायला हवं. कदाचित तो तुझं म्हणणं ऐकेल. ठीक आहे, ठीक आहे.
देव, या तर आज मी इथून एक नवरी बनून जाईन, नाहीतर एक शव. आता निर्णय तुला करायचाय देव, की तू मला नवरी म्हणून बघशील की माझ्या मरणाचा तमाशा बघशील. तुम्ही भलेही नॅन्सीला माफ केलं असेल, पण मी कधीच नाही करू शकणार. कदाचित तुम्हाला हे वाटतंय की तुम्ही हे सगळं करून माझ्या आयुष्यात खळबळ माजवणार आहात, तर ह्या विचाराला आता विसरून जा. कारण मी नॅन्सीला कधीच स्वतःच्या पायावर उभं नाही राहू देणार, आणि नाही तिच्या विश्वासाला कुठला नवीन पंख लागू देणार. काय सिद्ध करायचंय तुला? काय सिद्ध काय करायचंय तुला? तेच जे तुम्ही करून सिद्ध करू पाहताय. जे काही तुम्ही करू पाहताय त्याला तर मी थांबवू शकत नाही, पण जे काही करून तुम्ही काही करवून घेण्याचा विचार करताय ना, त्या परिणामाला मी थांबवणार आहे. नाही नॅन्सी, असं नाही होणार. मी तुला इथनं माझी बायको बनवूनच नेईन. चल. तुझं हे कन्फेशन तुझ्या चुकांवर पडदा नाही टाकू शकत. तुझ्या या कन्फेशनला तुला सिद्ध करावं लागेल. तुझ्या या खोटेपणाला तर मी इग्नोर करू शकते, पण या खोटेपणामुळे ज्याचं आयुष्य विखुरलंय त्याला ओव्हरलुक नाही करू शकत. तुला जर या कन्फेशनचं उत्तर हवं असेल ना, तर जा. जिच्या आयुष्याला तू खेळण्याच्या पत्त्यांसारखं विखुरलंयस ना, तिच्या त्या गपचूप शांततेला आणि सुस्कारांना ऐक. आणि जमलंच तर जग तुझं आयुष्य तिच्या विखुरलेल्या आयुष्यात, तिच्या शांततेत, म्हणजे ती तिचं दुखणं सांभाळू शकेल आणि तू तुझ्या पश्चातापाचं जग. कट. एक्सलंट शॉट. दिस सीन इज ओव्हर. दादा, नेक्स्ट शॉटची तयारी करा. So, the scene is over now. हो, डायरेक्टर म्हणत होती की माझा शॉट खूप छान झाला. Good. मला तुझं काम मनापासून आवडलं. व्हेरी गुड. तुला अंदाज पण नाही की मी आज काय करायला जाणार आहे ते. फक्त इतकं समजून जा की जे काय करायला जाणार आहे मी, तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धडा असेल तो. मी वाट बघेन त्या धड्याची. हो. चला मुलांनी पुढे या. श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरा.
पहिली परिक्रमा संपन्न झाली. आता नवरी तुम्हाला वचन देणार. मी अग्नीला साक्षी मानून ही प्रतिज्ञा घेते की देव व्यतिरिक्त माझ्या जीवनात ना तर कोणी मित्र आहे आणि ना कोणी समदुखी. दुसरी परिक्रमा संपन्न झाली. मी अग्नीला साक्षी मानून ही प्रतिज्ञा घेते की आज नंतर देवकडे कधीच कोणती मागणी नाही करणार. चला आता तिसरी परिक्रमा आरंभ करा. तिसरी परिक्रमा संपन्न झाली. मी अग्नीला साक्षी मानून ही प्रतिज्ञा घेते की मी देव आणि अनुदामिनीच्या मध्ये कधीच नाही येणार. चौथी परिक्रमा आरंभ करा. चार परिक्रमा संपन्न झाल्या. मी अग्नीला साक्षी मानून ही प्रतिज्ञा घेते की देव माझ्या आयुष्यातला पहिला आणि शेवटचा पुरुष असेल, ज्याला मी आपलं तन, मन आणि धन अर्पित करते. घे बेटा, मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र टाक.
आता 5व्या परिक्रमात मुलगी पुढे राहील आणि मुलगा मागे. चल बेटा. सातवी परिक्रमा संपन्न झाली. आता अग्नीला साक्षी मानून देवला ही प्रतिज्ञा घ्यावी लागेल की प्रत्येक जन्मात देव फक्त आणि फक्त माझाच होणार. आणि कधीच कोणी अनुदामिनी आमच्या मध्ये नाही येणार. मी तुला आज वचन देतो की पुढल्या 7 जन्मांपर्यंत मी तुझ्या सोबतच राहीन. घे बेटा, मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र टाक.